आपल्या खाण्याबद्दल बारीक सारीक माहिती डायबिटीसमुळे कळली. आपल्या आहारामध्ये काय घटक असतात, कुठली न्यूट्रिएंट्स असतात, कुठले घटक कसे काम करतात, कर्बोदक म्हणजे नक्की काय, कर्बोदकांनी शुगर वाढते तर मग ती प्रमाणात कशी ठेवायची, बाहेरचं अन्न किंवा पॅकेज्ड फूड विकत घेताना त्याच्यावरची फूड लेबल्स कशी वाचायची, हे फक्त डायबिटीसमुळेच शिकलो असंही काही मधुमेहींनी सांगितलं. बहुतांशी मधुमेहींनी हे सांगितलं की आमच्या बरोबरच आमच्या कुटुंबियांची सुद्धा जीवनशैली हळूहळू बदलत गेली. कारण एकाच घरात राहून दोन वेगवेगळे स्वयंपाक कशाला करायचे असं म्हणत हळूहळू मधुमेहींसाठी जे चांगलं आहे तेच सर्वांनी खाल्लं पाहिजे. आणि मधुमेह जर का टाळायचा असेल पुढे जाऊन तर नक्कीच मधुमेहींसाठी जे उत्तम ते सगळ्यांसाठीच उत्तम, ही भावना हळूहळू कुटुंबियांच्या मनामध्ये आली आणि कुटुंबियांनी सुद्धा हेल्दी खायला सुरुवात केली. नियमित व्यायाम घरातल्या व्यक्तीबरोबर ज्याला मधुमेह आहे अशांबरोबर करायला सुरुवात केली आणि एकूणच कुटुंबाचं आरोग्य सुधारलं.